प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। यूट्यूबच्या साहाय्यानं जे आमचे लाडके प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात त्याचबरोबर मेगा स्क्रीनवर जे आमचे घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। crick.live या यूट्यूब वाहिनीवरती आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील एन्जॉय करू शकाल। भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पहिली सलामीची गोड जोडी आपल्याला पाहायला मिळते। तुर्भे 11 अंडर 22 या टीमची स्ट्रायकिंग इनला राहुल कांबळे तर नॉन स्ट्रायकिंग इनला निखिल हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। तर गोलंदाजी मार्क वरती नुकतीच साहेब चषक विक्रोलीची स्पर्धा ज्यानं मात्र दणानंद सोडली असा भावेश नाईक। पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे मात्र मिड विकेट रिझर्व मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला। जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव धावून काढली आणि अशा रीतीने या पहिल्याच बॉलवरती 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत। 2 धावेने आता तुर्भे संघाचं अकाउंट इथून मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। यावेळेला जबरदस्त फटका, काय फटका सजवलाय, लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। ज्या पद्धतीने बॉल आला त्या पद्धतीने फटका सजवला। बॉलच्या मिरिट वरती क्रिकेट खेळलं गेलं आणि बॉलला दाळलं लॉंगऑफच्या डोक्यावरनं। आजच्या दिवसातील पहिला षटकार आला राहुल कांबळेच्या बॅटमधनं। खेळाडूच्या शरीर यष्टीवरती आपण जाऊ नका। जरी दिसायला सड पातळ असेल तरी फटके त्याचे मोठे असतात आणि तेच सध्या दाखवलं। त्यानं मागच्या बॉलवरती याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे मात्र थांबवलंय। आता मात्र चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। बॉलची थाटणी जर का आपण बघितली तर इथून मात्र गोलंदाज भावेश नाईक बदलत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल आला। या वेळेला देखील आपण पाहू शकाल याही बॉलला दिशा दिलेली आहे। एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र थांबवला। एकाच धावेवरती आता राहुल कांबळे या खेळाडूला इथून मात्र संयम दाखवावा लागतो। जबरदस्त गोलंदाजी करत असताना षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक भावेश नाईक आपल्या संघाला मिळवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतो। आता पहिलाच बॉल खेळण्यासाठी बॅटर तयार होईल निखिल। पाहूया निखिल साठी बॉलर तयार। याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक सोहेल आपल्याला पाहायला मिळाले। चांगली फिल्डिंग, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। भावेश नाईक प्राऊड ऑफ धारावे। या वेळेला स्ट्रोक चांगला आहे। गोल्डन स्पॉट वरून उसळी घेणारा हा बॉल त्याला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणखीन एक भावेश वरती चढवला जातोय हा हल्ला आणि या बॉल वरती 6 धावा आता प्राप्त झाल्या। ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 15 धावा धावफलकावरती। आणि गुरुनाथजी नाईक साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते। वेलकम आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्यास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन मात्र आसन ग्रहण करायचं। वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम। 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या। ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती दीपकचा पहिलाच बॉल। इथे मात्र लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा इशारा आला आहे की हा वाईट बॉल। एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती
आता गुणलेखक मित्र जोडताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दीपक ठाकूरची. पाहूया दरम्यानचा आता पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. या वेळेला उसळी घेणारा हा बॉल आपण पाहिला. बॅट्समनला पूर्णपणे शांत ठेवलं, परंतु तिथे मात्र एक धाव प्राप्त झालेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल जरूर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर एक चांगल्या बॉलची थाटणी आपल्याला पाहायला मिळाली बॉलर दीपक ठाकूरच्या माध्यमातून. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला ऑफसाईडला फटका सजवायचा होता बॅटर राहुल कांबळे या खेळाडूला, परंतु तिथे मात्र टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि या बॉलवरती पुन्हा एकदा घोषांकितरित्या एक धाव आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी दीपक ठाकूरची आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक तयार झाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं त्याला फेस करतोय बॅटर राहुल कांबळे. यावेळेला आणखीन एक धमाका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा ब्लास्ट. बॉल सीमा पार येतोय. हा राहुल कांबळेचा ट्रेडमार्क स्ट्रोक षटकार. सांगू तुला आई एक विडा काय सांगू तुला तुझी आठवण येते रोज मला. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे. तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 षटकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिलेत आणि ते देखील लॉंग ऑफ शॉट डोक्यावरनं त्याने सजवलेले आहेत. यावेळेला शॉर्ट बॉल होता. आता हा समोरच्या दिशेला फटका खेळलाय. अनस्टॉपेबल लेंथ बॉल पिक केलाय. जबरदस्त फटका. षटकार आल्यानंतर हा त्यानंतरच्या पुढच्या बॉलवरती इथून मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. राहुल कांबळेच्या बॅटमधनं आता मोठे फटके येण्यास सुरुवात झालेली आहे. या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि तेच फटके त्याच्या बॅटमधनं येण्यास सुरुवात झालेली आहे. यावेळेला लाय अँड लेंथ चांगली आहे. आता बॅट्समनला शांत ठेवलं. आता आपल्या व्हेरिएशनने दीपक ठाकूरनं बॅटर राहुल कांबळेला शांत ठेवलं. डॉट बॉल. दोघांमध्ये चांगला आता बॅटर रंगलंय. पाहूया अजूनही दीपकच्या स्पेल मधील शेवटचा एक बॉल बाकी आहे. यावेळेला लाईन पाहावी लागेल. तिथे पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. आतापर्यंत धावफलकावरती रन्स देखील आपल्याला बघायला मिळतात. आणखीन एक जबरदस्त फटका, परंतु या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. अशा रीतीने बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 30 धावा. 30 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. पाहूया अजूनही तुमच्याकडे 18 बॉल शिल्लक आहेत आणि या 18 बॉल मध्ये आता तुरुबे 11 अंडर 22 या टीमच्या माध्यमांना कशा रीतीने धावा वसूल केल्या जातील. कोरा कागद निळी शाही आगरी कोल्यांच्या मनामध्ये कारल्याची एकविरा आहे आणि एकविरा मातेचं आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकलं. ओव्हर नंबर 3 मध्ये आता फिरकी गोलंदाज फिरकीपट्टू आपल्याला पाहायला मिळतो. आदित्य पहिलाच बॉल हाताळत असताना बॅटर निखिलला आता बीट केलं. डॉट बॉल आला. चांगली बॉलची थाटणी आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. आदित्य. ओ आदित्यचा आणखीन एक चांगला बॉल. आता हा बॉल आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. सुरुवातीला 2 षटकांवरती षटकांमध्ये भरपूर धावा आल्या, परंतु आता मात्र या धावांना लगाम लावण्याचं काम इथून मात्र करत असताना
बॉलर आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल हाताळलेत आणि 2 बॉल मध्ये त्याने एकही धाव अजूनही मात्र खर्च केलेली नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आदित्य या बॉलरची. आणखीन एक चांगला बॉल. याही वेळेला बॅट्समन निखिल यांना शांत ठेवलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज आदित्य. त्याला माहिती आहे 2 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्यात. या ओव्हरमध्ये धावांना लगाम लावण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि कॅप्टनने आपल्यावरती सोपवलेली जबाबदारी इथे मात्र यशस्वीरित्या तो पार पाडतोय. परंतु इथे घडलं काय, जो त्याला अँगल बनवायचा होता तो अँगल त्याला बनवता आला नाहीये आणि इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केला. हा बॉल बॉलर आदित्यला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. पाहूया आता निखिल यांना शांत ठेवलेलं आहे. निखिल यांच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का. यावेळेला पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे आणि तिथे पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत वळतायत आणि इशारा कळवतायत की हा देखील वाईट बॉल. आदित्य पुन्हा एकदा निघाला ओव्हर द विकेटनं. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. फील्ड प्लेस मध्ये बदल केला जातो. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. प्रत्येक बॉल दोन्ही टीमसाठी फार इम्पॉर्टंट असणारा. यावेळेला बॉल हवेत फटका फसलाय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि 2 धावा आता इथून मात्र भरपूर वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. जबरदस्त खेळ सध्या दाखवतात निखिल आणि राहुल कांबळे. 4 बॉलचा या ओव्हरमधील खेळ आतापर्यंत संपलाय आणि टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. मी एकदा चुकेल, मी दुसऱ्यांदा चुकेल, परंतु मी तिसऱ्यांदा चुकणार नाहीये हे सध्या सांगतायत मैदानाच्या आतमध्ये. निखिल यांच्या बॅटमधनं नुकताच आला एक मोठा ब्लास्ट. बॉल सीमा पार. येतोय षटकार. धन्यवाद आमचे लाडके मान्यवर. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात. यावेळेला देखील फटका दमदार. तिथे मात्र एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा 2 धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने आता ओव्हर नंबर बघता बघता 3चा देखील खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 42 धावा. डीजे मास्टर. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तुर्बे 11 या टीमच्या स्कोरबोर्ड वरती. पाहूया आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय तौफिक शेख. तौफिक शेख हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्याला फेस करतोय बॅटर राहुल कांबळे. पहिला बॉल हाताळण्यासाठी आपल्या स्पेल मधील तौफिक तयार झाला. तौफिकचा हा पहिलाच बॉल थोडेसे बॅकफुटला आले. त्यानंतर हा फटका त्यांना सजवायचा होता परंतु इथे मात्र राहुल कांबळे अपयशस्वी ठरले आणि हा डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल तौफिक शेख या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. आता बॅट्समन राहुल कांबळे यांना देखील शांत ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तौफिक यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तौफिक निघाला. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल
आपल्याला बघायला मिळतोय. तिथे बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि इथे मात्र जिथे एक धाव होती तिथे आणखीन 2 धावा कंप्लीट केल्यात आणि अशा रीतीने या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. आता जर का आपण बघितलं तर तौफिक शेख यांना कॅप्टन भावेश नाईक इथून मात्र कान मंत्र देत असताना आपल्याला बघायला मिळतात. चांगली लीडिंग, चांगली कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळते भावेश नाईक यांची. सध्या अंडर 22चं क्रिकेट ते खेळताना आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे बॉलच्या मागे फिल्डर धावतात. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा मानस दाखवलाय आणि बघता बघता ही दुसरी धाव सुद्धा आता इथून पूर्ण झालेली आहे. निखिल सुद्धा चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात तुर्भे टीमचे. यावेळेला बॉल हवेत, बॉलच्या मागे फिल्डर धावतात. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झाली. तौफिक शेख या ओव्हरमध्ये मात्र पूर्णपणे धावांना लगाम लावण्याचं काम करतात. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आता त्यांच्या स्पेलमधील हा आपण जर का बघितलं तर शेवटचा बॉल पाहूया. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. तौफिक तयार. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 6-6-6 येतोय. राहुल कांबळेच्या बॅटमन हा मोठा ब्लास्ट षटकार. चार ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 54 धावा बिनगडी बाद. चांगली भागीदारी या दोन्ही बॅटरची आपल्याला पाहायला मिळते. सध्या जर का आपण बघितलं तर राहुल खेळतोय वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती आणि निखिल खेळतोय वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक. भावेचा पहिलाच बॉल, बॅटची कडा आणि तिथे मात्र बॅट्समन झालाय OUT आउट. पहिला धक्का बसलाय तुर्भे टीमला. बॅटर निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला न्यू बॅटर उमेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट हा भावेश नाईकचा तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता. जबरदस्त गोलंदाजी. भावेश पुन्हा एकदा निघालाय. यावेळेला शॉर्ट बॉल होता. तिथे मात्र फटका चांगला आहे परंतु या बॉलवरती धावा किती तर धावा येतात. एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन जर आपण पाहिले तर एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात 55 धावा. अजूनही तुमच्याकडे 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूया. यावेळीचा फुल टॉस बॉल. फटका चांगला आहे. स्ट्रोक देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाला. चांगली फिल्डिंग. आणखीन एक धक्का बसलाय तो म्हणजे तुर्भे या टीमला आणि बसुराज यांची मात्र खूप चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते. उमेश देखील आता झेलबादच्या रूपानं इथून मात्र बाद होतोय. न्यू बॅटर साहिल शेळके मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
22 हा बॉल तेज आणि तर्रार आपल्याला पाहायला मिळाला. लाईन चांगली, टप्पा चांगला, लाईन मिस केली आणि बॅट्समनला इथे मात्र बघतच राहावं लागलं. तितक्यात बॉल मात्र निघून गेला तौफिक शेख यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळीला फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी स्लॉट मधील बॉल आणि त्याला पार्किंग फ्लॉट मध्ये पाठवलाय. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ आता संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 61 धावा आणि विजयासाठी आता येणाऱ्या 30 बॉल मध्ये धारावी या टीमला धावा करायच्या आहेत 62 धावा. चला नेक्स्ट मॅच आम्ही टॉस साठी विनंती करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर टॉस साठी या. वाशेगाव 11 अंडर 22 विरुद्ध दिवाळी मस्तांग अंडर 22. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे लाडके व्यक्तिमत्व अर्थातच विनयदादा कांबळे यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सत्कार करतो. सन्माननीय बिपिनदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार मायेची उबदार शाल देऊन आम्ही त्यांचा शुभ सन्मान करतो. ज्यांनी मात्र आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला आणि या स्पर्धेला खरोखरच 4 चांद लावण्याचं ज्यांनी मात्र सकाळच्या सत्रामध्ये काम केलं त्या अर्थातच विनयदादा कांबळे यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. बिपिनदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय सोहळा देखील पार पाडला आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. त्यानंतर त्याचबरोबर सन्माननीय संतोषदादा म्हात्रे हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर सन्माननीय हरिभाऊ नाईक काकांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. बिपिनदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये जे मात्र क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आहेत. प्रत्येक मॅच ते बघण्यासाठी येत असतात आणि त्यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. हरिभाऊ नाईक काकांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय गुरुनाथजी नाईक साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. गुरुनाथजी नाईक साहेबांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. बिपिनदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण मायेची आणि प्रेमाची आणि हक्काची माणसं या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ देत असताना आपल्याला बघायला मिळाले सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचा आम्ही यथोचित मानाने सन्मान करतो. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संतोष दादा म्हात्रे साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. नंदेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये यस थँक्यू सो मच. जमलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि नेक्स्ट इनिंग जिथे मात्र विजयासाठी टार्गेट ठेवलंय तुर्बे या टीमने धारावी या संघासमोर येणाऱ्या 30 बॉल मध्ये 62 धावा करायच्यात आणि या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया व्हॉइस ऑफ नवी मुंबई राहुलजी शिरसाट यांच्याकडे. ते येस थँक्यू. सुनील लांबोर यांचा आवाज देखील तुम्ही ऐकला या अगोदरच्या इनिंगमध्ये. पहिल्या सत्राचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तुर्बे अंडर 22 या टीमने 30 बॉलमध्ये 61 धावा पूर्ण केल्या आणि 62 रनचं टार्गेट सेट केलं. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 धारावे या टीम समोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षीचा हंगाम देखील ज्या खेळाडूने गाजवला आणि अल्पावधीमध्येच आपल्या कौशल्याच्या आपल्या खेळीच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर ज्या खेळाडूला देखील भरपूर
मोठ्या प्रमाणामध्ये आयकॉन खेळाडूची मागणी म्हणून देखील ज्या खेळाडूची वाढली तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. भावेश नाईक स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याच समेत तौफिक शेख ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलं तुर्बे अंडर 22 या टीमच्या माध्यमातून गोलंदाज निखिलला 30 बॉलमध्ये 62 धावा पूर्ण करायच्या आहेत. या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 दाराबे या टीमला. परंतु जर हा सामना तुर्बे टीमला जिंकायचा असेल तर मात्र 30 बॉलमध्ये 62 धावा या त्यांना मात्र जरूर रोखाव्या लागतील. प्रति ओव्हरमध्ये 12.4ची सरासरी ही मात्र जरूर असेल प्रति ओव्हर. परंतु येणाऱ्या काळामध्ये कोणता संघ कुठल्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना वरचढ ठरतोय हे प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन देखील ॲड होते आणि टीम स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 दारावे या टीमचा स्कोरबोर्ड देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अलॉंग कार्पेट बॉल जज केला उमेश कांबळे यांनी. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. जी आक्रमकता राहुल कांबळेने दाखवली, जी आक्रमकता निखिलने दाखवली तशीच आक्रमकता एक टार्गेट चेस करत असताना भावेश नाईक आणि तौसिफ शेख याला देखील जरूर दाखवावी लागेल. या मॅचमध्ये वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका वापरली बॅट्समन भावेश नाईकने. दिशा भरकटली. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा ही भरपूर इम्पॉर्टंट असते आणि ज्यावेळेस दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. या मोमेंटला फटका चांगला आहे परंतु झेलची संधी आणि ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला भावेश नाईक. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर झालंय नैराश्यांमध्ये आणि पहिला धक्का टीम स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 दारावे या टीमला. चार रनवर पहिला बॅट्समन गमावला. भावेश नाईक या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं नैराश्यजनक कारण भरपूर अपेक्षा होते या मॅचमध्ये परंतु क्रिकेट हे एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येक खेळाडूला चांगलं योगदान हे मात्र जरूर द्यावं लागतं कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये सराव करता, चांगला खेळ तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमच्या गावाच्या टीममध्ये तुम्हाला संधी दिली जाते. आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेटचा ग्लॅमर देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 4 रन 4 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. निखिलचा हा बॉल कामेजसाठी मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. झेलची संधी होती परंतु फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय सर 6 रनसाठी. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 दारावे या टीमला तो फटका आलाय कामेश नाईकच्या बॅटमधून. हा दमदार षटकार. बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. निखिलने एक महत्वाचा विकेट भावेश नाईकला त्याने बाद केलं. खोलवर पद्धतीचा हा बॉल होता परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. टप्पा पडला त्यानंतर अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 11 रन आतापर्यंत झालेत. 62 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आकुड पद्धतीचा बॉल टप्पा पडला त्यानंतर थोडीशी उसी घेतली. स्ट्रोक खेळत असताना बॅट्समनला प्रभावित केलं
गोलंदाज निखिलने आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. टीम दिवाळी मस्तांग अंडर-22 आणि वाशीगाव या दोन्ही टीमचं कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. कामेश नाईक इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लॉंग अँड हाय षटकार. एकविरा पाऊले तुझ्या तुर्बे टीमचा, परंतु तो कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतो. ज्या प्रकारे आतापर्यंत 2 षटकार आलेत या बॉलरच्या विरुद्धामध्ये. आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ॲड होते. 19 रन 19 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, क्रिकेटमध्ये देखील एक एक रनने स्कोरबोर्ड वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. 1 ओव्हरचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 1 गडी बाद 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. किती सुंदर रंगा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 19 रन. पहिल्या ओव्हरमध्ये निखिलने एक महत्त्वाचा विकेट प्राप्त करून 19 धावा त्यांनी खर्च केल्या आणि सामन्याचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 24 बॉल आणि आता मात्र 43 रन कंप्लीट करायचे आहेत. एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम बलाढ्य, परंतु हे 2 टीममध्ये बॅटल रंगत असताना कोणता संघ विजय संपादन करेल या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या या 24 बॉलमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम दिवाळी मस्तांग या टीमचं कॅप्टन आणि वाशीगाव टीमचं कॅप्टन आपण देखील यायचं आहे. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, इनसाइड एज डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव देखील ॲड होते. 23 बॉल अजूनही 42 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. नवी मुंबईच्या विकासात क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणजे यशवंतराव चव्हाण क्रीडांगण आणि आज याच मैदानामध्ये रबर बॉल क्रिकेटचा एक भला मोठा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, तौसिफच्या बॅटमधून येतोय हा एक तेजस्वी फटका, स्ट्रेट हिट षटकार. सव्वीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याचं चित्र बदलत चाललं. येणारे 22 बॉल आणि आता मात्र 36 रनची गरज. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षमता थोडीशी कमी राहिली. फिल्डर तैनात होता, टिपल्या हा झेल आणि दुसरा बॅट्समन गमावलाय. टीम स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 दारावे या टीमने बॅट्समन तौशिफ या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल त्याने पेस केले, 7 रन, त्यामध्ये 1 षटकार त्याने मारला आणि दुसरा बॅट्समन देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. डीजे प्लीज. दोन गडी बाद 26 रन आपल्याला पाहायला मिळतात. 21 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 36 रन कंप्लीट करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी दारावे टीमला. न्यू बॅट्समन दीपक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज राहुल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 20 बॉल आणि आता मात्र 35 रन. 20 बॉलमध्ये 35 धावा. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं आणि कधीच कुठली गोष्ट ही अशक्य नसते. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील
जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यशप्राप्ती देखील विजयाची तुमच्या बाजूने येताना आपल्याला पाहायला मिळेल. फटका बेमिसाल, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये आणि आणखीन एक रनने टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टी व्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचा आम्ही SN ग्रुप धारावे यांच्या माध्यमातून स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 या पर्वामध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये सरसे स्वागत करतोय. हा बॉल देखील वेग चांगला होता. टप्पा पडल्यानंतर वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन दीपक ठाकूर. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रनच्या सरासरीने 2 गडी बाद 28 रन 28 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. येणारे 18 बॉल आता मात्र शिल्लक आहेत आणि धाबा पूर्ण करायच्या आहेत. 34 रन 18 बॉलमध्ये अजूनही 34 धाबा पूर्ण करायच्यात. भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी SN ग्रुप धारावे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गेले अनेक दिवस या स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी भरपूर मेहनत, भरपूर चांगले प्रयत्न SN ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जे स्वप्न त्यांनी पाहिलं ही स्पर्धा साकार करण्याचं आणि ते स्वप्न देखील आज सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळालं. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे यांच्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज त्यांच्याच नावाने SN ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोडासा धीम्या गतीचा बॉल कामेशला प्रभावित केलं. गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन त्याने खर्च केला होता. एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला होता आणि वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसऱ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केले. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवते, प्रत्येक डॉट बॉल फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरचा कॉन्फिडन्स वाढवते, बॉलरचा कॉन्फिडन्स वाढवतोय आणि कुठेतरी एक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये फिल्डर होता. मिड विकेटला बॉल त्यांनी जज केलाय. फक्त एकाच रनवर समाधान मानेल बॅट्समन कामेश नाईक. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो तर दुसऱ्या बॅट्समनला डावफल खलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला 2 बॅट्समन गमावल्यानंतर कामेश नाईक आणि दीपक ठाकूर टीम स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 धारावे या टीमसाठी ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. 15 बॉलमध्ये अजूनही 33 रन पूर्ण करायच्यात. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु कामेश नाईक रोकेल दीपक ठाकूरला. कारण विकेट राखणं ही भूमिका भरपूर महत्त्वपूर्ण असेल. कारण 2 महत्त्वाचे बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. भावेश नाईक, तौशिफ शेख. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचे चित्र बदललंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत. 13 आणि 31 रनची गरज. हा बॉल तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपक ठाकूरच्या बॅटमधून आला एक दैदिप्यमान षटकार आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आलाय स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 धारावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. दबाव वाढलाय. टीम तुर्बे अंडर 22 या टीमवर देखील कोणत्या गोलंदाजावर दाखवला जाईल विश्वास. टीम कॅप्टनच्या माध्यमातून तो विश्वास सार्थ ठरवला जाईल की काय, की पुन्हा एकदा बॅट्समनचं वर्चस्व असेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. चला नेक्स्ट मॅच. वाशीगाव टीमचे कॅप्टन आणि दिवाय मस्तांग या टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टॉससाठी या 5 ओव्हरची मॅच असेल. ओव्हर क्रमांक 4 आणि या मॅच मध्ये एक महत्त्वपूर्ण ओव्हर असेल. 12 बॉलमध्ये 25 रनची गरज आणि प्रणव पवारला इन्व्हाइट केलं चौथ्या स्पेलसाठी.
वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक स्ट्रायकिंग एंडला कामेश नाईक. पहिलाच बॉल आणि यस इट इज वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड केली जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद देखील प्रत्येक खेळाडूने घ्या. सामन्याचे चित्र बदलत असताना शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 24 रन पूर्ण करायचे आहेत. प्रति ओव्हरमध्ये 12 रनची सरासरी गाठावी लागेल. हा बॉल वेग बनणार होता परंतु दिशा भरकटली. अशा धावा रोखाव्या लागतील प्रणयला, कारण ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन खर्च करता त्यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक फ्लाइटेड लॉंग अँड हाय षटकार आलाय कामेश नाईकच्या बॅटमधून. एकदा आणखीन एक मोठा हवाई सफर पाहायला मिळेल की काय, परंतु चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून, कारण धावा रोखायच्यात आणि त्यासाठी चांगली फिल्डिंग करणं ही भूमिका देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असेल तुर्बे टीमसाठी. 10 बॉल आणि 16 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणव सज्ज होतोय. दीपकसाठी हा बॉल, फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. स्ट्रोक खेळला, चांगली फेकी झाली परंतु गॅदर खराब राहिलं आणि त्याचं प्रात्यक्षिक तोपर्यंत बॅट्समन कामेश पोचला क्रीजमध्ये. 9 बॉल आणि अजूनही 15 रनची गरज. चला दोन्ही टीमचं कॅप्टन आपण तयार राहायचा नेक्स्ट मॅच. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या भूमिकेमध्ये धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तेजस बांदल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी युरिकेन स्पोर्ट्स ब्रँडची टी शर्ट देखील पुरस्कृत केली गेली. तेरा रनची गरज अजूनही आहे येणाऱ्या 8 बॉलमध्ये. दबाव दोन्ही टीमवर आहे परंतु त्या दबाव तंत्रामध्ये निघण्यासाठी एक चांगला खेळ करावा लागेल. समोरच्या दिशेने फटका केला, फिल्डर फंबल झाला. सेकंड मोमेंटला त्याने बॉल जज केला, चांगली फेकी होईल. तत्पूर्वी फक्त एकच सिंगल. 7 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. 7 चेंडू आणि 12 रनची गरज अजूनही आहे. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसी घेतली. एक धाव देखील पूर्ण केली, सेकंड रन देखील पूर्ण केली आणि तिसरी रन या ठिकाणी कंप्लीट होईल की काय. लाजवाब रनिंग. कामेश मात्र खऱ्या अर्थाने एक चांगलं कार्य करतो आणि ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सामन्याचं चित्र बदललंय. येणारी 6 बॉल आणि 9 रनची गरज. सोळा धावा खर्च केल्या गोलंदाज प्रणवने आणि या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा दबाव वाढलाय. चला दोन्ही टीमचं कॅप्टन शेवटचा कॉल आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला दिला जातोय की वाशीगाव टीम आणि दिवाळी मस्तान टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सहा बॉल आणि 9 रनची गरज आणि शेवटच्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले उमेश कांबे आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप केली या दोन्ही बॅट्समनने. 15 बॉलमध्ये 27 रनची एक चांगली पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळाली. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल पर्यंत कामेश रोखेल दीपकला. तर चला वाशीगाव टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि दिवाळी मस्तांग टीमचे कॅप्टन
वेलकम नितीन दादा, आपलं देखील सरचे स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. 5 बॉल आणि 8 रनची गरज. आडव्या बॅटने स्ट्रोक केला परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 4 बॉल आणि आता मात्र 7 धावा. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे, कोणत्याही क्षणाला खेळ बदलू शकतो आणि आतापर्यंत जर आपण पाहिल्यानंतर प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार वर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 रनची गरज. इनसाइड एज आणि या मोमेंटला दबाव वाढलाय कारण एक धाव नव्हे तर एखादा एक मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलू शकतो. 3 बॉल आणि आता मात्र 6 रनची गरज. 3 चेंडू आणि 6 रनची गरज. दीपक ठाकूर या बॉलवर लॉफ्ट केला, फटका चांगलाय. दीपक ठाकूरने एक दैदिप्यमान षटकार मारून आज सामना जिंकून दिलाय. टीम स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे 11 धारावे या टीमला आणि या स्पर्धेतील पहिली मॅच जिंकणारा संघ ठरलाय. हार्ड लक टीम तुर्बे अंडर 22. आपण चांगला खेळ केला, प्रयत्न कुठेतरी थोडेसे कमी पडले. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल SN ग्रुप धारावे या टीमच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. आणि या सामनाचा हिरो, मॅन ऑफ द मॅच तर या स्पर्धेतील सामन्याचा हिरो ज्या बॅट्समनने 13 बॉल पेस केले. संघ अडचणीच्या काळात असताना आपल्या अफलातून बॅटिंगने शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये तो खेळाडू आणि तो संघ देखील जिंकला. कामेश नाईक ठरलाय. 13 बॉल त्याने पेस केले.